आम्ही पेप्सी गार्डनला दररोज मॉर्निंग वॉकला जातो. मॉर्निंग वॉक झाल्यावरती आमचा चहा पाण्याचा प्रोग्राम होतो. यात एकाने आपली घडलेली घटना सांगितली. ते ऐकून मी अगदी अस्वस्थ झालो आणि ही घटना तुम्हाला सांगावी ह्यासाठी हा सर्व उपद्व्याप आहे. नाव बदलतो. अविनाश सावनारे आणि सुनीता सावनारे हे दोघे नवरा बायको. अविनाश सावनारे एका छोट्याशा खाजगी कंपनीत आयुष्यभर नोकरी करून थोडंफार पैसा साठवून काटकसरीने संसार करून थोडे पैसे साठवून त्यांनी 1 BHK फ्लॅटसुद्धा घेतला होता. त्याने एक मुलगा, त्याचं नाव रोहित. खूप लाडाने त्याचं त्यांनी संगोपन केलं, वाढवलं, शिकवलं. मुलगा BCom MCom झाला आणि एका चांगल्या कंपनीत नोकरीला सुद्धा लागला. साहजिकच अविनाश काकांना वाटलं की आता आपण आपल्या मुलाचं लग्न करून दिलं पाहिजे, 2 4 हात करून दिले पाहिजे. सुनीता वहिनींनीसुद्धा त्याला साथ दिली आणि त्याने एक मुलगी बघितली. कारण सध्याचा काळ हा लव्ह मॅरेजचा आहे. मुलं आपली लग्न आपणच ठरवतात. परंतु रोहित इतका साधा बोळा की विचारता सोयी नाही. आई देईल ते टिफिन घेऊन कामावर जायचं आणि कामावरून घरी यायचं आणि गप्पा गोष्टी करत आईवडिलांबरोबर मनोरंजनाचे प्रोग्राम करत पहा टी व्हीवरती किंवा चर्चा करत थट्टामस्ती करत दिवस घालवायचा. हाच त्याचा उपक्रम होतो. जास्त मित्र नाही इतके मैत्रिणी आहेत. मित्रच नाहीत तर मैत्रिणीच नाहीत हा प्रश्न उत्पन्न होत नाही. तर असा हा रोहित उंच, देखणा, तब्येतीनुसार धष्टपुष्ट. तर अशाला लव्ह मॅरेजमध्ये जरी पडला नाही, कोणाच्या लव्हमध्ये पडला नाही, तरी त्याला जेव्हा विवाह मंडळामध्ये त्याचं नाव नोंदवण्यात आलं तेव्हा बऱ्याच मुली सांगून आल्या आणि एका निशा नावाच्या मुलीशी त्याचं लग्न झालं. अविनाशराव आणि त्यांच्या पत्नीला खूपच आनंद झाला. निशा दिसायला सुंदर होती. दोघांचा जोडा अगदी अनुरूप होता. आता यांचा संसार सुखाने होईल असं वाटलं. रोहित आणि निशाचं लग्न झालं आणि नवरी बनून ते आली. पण अविनाश आणि सुनीता या दाम्पत्याने म्हणजे रोहितच्या आईवडिलांनी ह्या निशाला सून नाही तर मुली म्हणून मानलं होतं. ती आपली मुलीच आहे असं समजून तिच्यावरती पूर्ण भरोसा टाकला. सर्व व्यवहार तिच्या हातात दिले. ती सांगेल तेच पूर्व. तिच्या मनाविरुद्ध काहीच करायचं नाही असं त्यांचं अगदी ठरवूनच गेलं होतं. यासाठी काय, तो जो कर्ज काढून घेतलेला रिटायर्ड झाल्यावर त्यांनी त्याचं कर्ज पेड करून टाकलं. असा तो 1 BHK होता. त्या 1 BHK बेडरूममध्ये रोहित आणि निशा झोपायची. त्यांचं सगळं सामान त्या बेडरूममध्ये होतं आणि हे म्हातारी अविनाश काका आणि सुनीता वहिनी हॉलमध्ये, छोट्याशा हॉलमध्ये अक्षरशः चटईवर झोपायचे. चटई, उशी आणि एक चादर पांघरुणाला होती, एवढंच. पण का कोण जाणे, एवढं सगळं सुख असताना देवासारखे सासू सासरे एवढं सांभाळत आहेत, पण निशाला काय झालं कळलं नाही. हळूहळू तिची चलबिचल सुरू झाली आणि ती रोहितच्या मागे लागली की आपण वेगळे राहूया. का कोण जाणे, आईवडिलांसारखे तिचे सासू सासरे होते, त्यांचा तिला काय त्रास होता कळत नव्हतं. तिची चलबिचल भांडणात उत्पन्न झाली. भांडणं आपटणे, आदळापट करणे, सासूला म्हणजे जेवणात मदत न करते, घरात कुठल्याही कामात अडथळे निर्माण करणे. जे एखादी कुटुंब म्हणून आपण सगळं ठरवतो त्या गोष्टी करायच्या असल्या तर उलटंच काहीतरी करणे. संभ्रमानिमित्त काय पाहुणे सोयरे येत असतील तर बाहेर निघून जाणे. अशा प्रकारे तिने सुरू झालं. तेव्हा रोहितसोबतसुद्धा खूप घाबरायचा आणि खूप दुःखी झाला होता. काय करायचं काय नाही. तर निशाच्या मनात काय आहे तरी काय याचा अंदाज घेण्याचं श्री अविनाश सावनारे यांनी ठरवलं. त्यानंतर कळलं
की निशाला अगदी वेगळा संसार म्हणजे नवरा बायको राजा राणीचा संसार करायचा आहे. कुठेतरी मराठी पिक्चरपूर्वी आला होता राजा आणि राणीचा संसार, तशा प्रकारे त्यांना राहायचं होतं. पण मुलाच्या सुखासाठी अविनाशराव काही करायला तयार होते. त्यांनी ठरवलं एक 1 BHK छोटासा फ्लॅट अजून त्यांनी घेतला होता. त्याच्यामध्ये भाडोत्री होता. म्हणजे किती काटकसर केली असेल या माणसाने ती पहा, केवळ मुलाच्या सुखासाठी. तो त्याने भाडोत्री काढला आणि मुलाला म्हणाले, रोहित आणि निशा तुम्ही त्या घरामध्ये राहून अगदी सुखाने राहा आणि तुमचा संसार करा. आम्ही लांब राहतो, कधी कधी आम्हाला भेटायला या. त्याप्रमाणे रोहित आणि निशा गेले. रोहितच्या मनात कालवा होती, पण आई बाबांनी त्याला सावरलं, धीर दिला. आम्ही आहोत, तू घाबरू नकोस, तू सुखाने संसार कर. पण निशा मात्र खुश होती. निशा आणि रोहितचा संसार सुरू झाला. राजा राणीचा संसार, दोघेच, तिसरा कोणी नाही. प्रायव्हसी म्हणून जे बोलतात ना, त्यांना सगळं मिळत होतं. परंतु अशी एक घटना घडली. निशाला एक भाऊ होता आणि एक आईवडीलसुद्धा होते. असं असताना त्या भावाचं, निशाच्या भावाचं लग्न झालं आणि निशाची जी वहिनी आहे तिने आईवडिलांना त्रास द्यायला सुरुवात केली. आणि दुर्दैवाने निशाच्या भावाने ते घर घेतलं होतं. आईवडील शेतकरी होते. ते मुंबईतून मुलाकडे म्हणून राहायला आलं होतं. गावचं सगळं विकून जे काय 4 पैसे आले, घरदार शेतीवाडी विकून ते त्यांनी मुलाला दिलं होतं. मुलाने अजून काही त्यात थोडे पैसे मिळवले, कर्ज काढलं असेल आणि मुंबईत घर घेतलं. नंतर मग मुलाचं लग्न झालं आणि ही जी सून आली निशाची वहिनी, ही आईवडिलांना पाहावे. आईवडील तिला त्या घरात नको होते. तिलाही राजा राणीचा संसार करायचा होता. त्या दोघांचा, म्हातारा म्हातारीचा नोकरीधंदा नाही, अशिक्षित, त्यांच्याकडे काही नाही. घर तर त्यांच्या मुलाच्या नावे होतं, म्हणजे निशाच्या भावाच्या नावे होतं. मग करायचं काय? छळ अनवणीत झाल्यावरती, उपासमार होऊ लागल्यावर, भांडणं दररोजची, कपडे, एकदा तर त्या निशाच्या वहिनीने त्यांचे कपडे सरळ खिडकीतून खाली फेकून दिले. अत्याचार सहन न होऊन आणि अन्याय सहन न होऊन आणि मुलगा काहीच पाठिंबा देईना. आईवडिलांवरती अन्याय होतो आहे हे नजरेने बघत असून सुद्धा तो आपल्या बायकोला घाबरतो आहे. हे जेव्हा निशाच्या आईवडिलांनी बघितलं तेव्हा त्यांनी त्यांचं घर सोडून ते बाहेर पडले, अक्षरशः रस्त्यावर राहिले. हे जेव्हा निशाला कळलं तेव्हा ती मुलगीच तिचं काळजात कालवा झाली आणि सरळ ती आपल्या आईवडिलांना स्वतःच्या घरी घेऊन आली. आता प्रश्न मोठा निर्माण झाला. निशा आपल्या सासू-सासऱ्यांजवळ राहायला तयार नव्हती, म्हणून आपल्या नवऱ्याला म्हणजे रोहितला घेऊन वेगळी राहायला लागली. आणि आता तिच्या भावाने आणि वहिनीने मिळून तिच्या आईवडिलांना बाहेर काढलं, म्हणून ती त्यांना स्वतःच्या घरी घेऊन आली. रोहितच्या तिच्या वागण्यातला फरक चटकन लक्षात आला. रोहितचे वडील अविनाश आणि आई सुनीता यांना हे पटलं नाही, पण त्यांनी सोडून दिलं. आपल्या मुलाच्या संसारात विघ्न नको म्हणून ते गप्प राहिले. परंतु निशाचे आई वडील म्हणजे जसे काय देवच आहेत, देवापेक्षाही निशा त्यांनाही जास्त महत्त्व देत असते. अर्थातच आईवडिलांना देवच मानायला पाहिजे. पण तिने काय करावं? आईवडील आपले म्हातारे आहेत, वडिलांना डायबिटीस आहे, आईला हार्टचा त्रास आहे. मग त्यांना तिला बेडरूममध्ये अगदी सोफाकम बेडवरती AC रूम करून दिली, जो होता स्वतःसाठी करून ठेवला. त्यात त्यांना राहायला जागा दिली. ऐश्वर्यामाने राहा म्हणाले, तुम्ही माझी काळजी करू ना, मी आहे तुमच्या पाठीला, मुलाला विसरा, असं त्याने सांगितलं. निशाचे आईवडील अगदी आनंदाने त्या घरात राहू लागले. आणि दिवसभर जो माणूस काम करतो आहे, घरासाठी 4 पैसे कमवतो आहे आणि आपल्या बायकोसाठी आपल्या आईवडिलांना सोडून आला आहे, प्राणप्रिय आईवडिलांना सोडून आला आहे, तो हॉलमध्ये चटीवर झोपत होता. पण निशासारखी तिला मूर्ख म्हणायचं की काय कळत नाही, पण अडाणी असेल असंच मी समजतो.
आपल्या नवऱ्याला विवाह सुख मिळत नाही आहे, रोहितला विवाह सुख मिळत नव्हतं. 2 वेळचं जेवण आणि सकाळी जाताना जेवणाचं टिफिन घेऊन दिलं की आपली जबाबदारी संपली, त्याचे कपडे धुतले की आपली जबाबदारी सुटली, असंच निशाला वाटत होतं आणि आपला संसार सुखाने चालला असं वाटत होतं. परंतु रोहित मनातून दुःखी होत चालला होता. त्याला विवाह सुख मिळत नव्हतं, जीवनात आनंद काही मिळाला नव्हता. आपण मोकळेपणाने कुठे बोलतो आहे का तर नव्हतं. तिच्या मनातल्या गोष्टी निशा आपल्या आईवडिलांकडे शेअर करत होती. परंतु रोहित जर आईवडिलांकडे गेला तर निशा त्याला ओरडत होती, खरंच ओरडत होती. त्याच्यावरती बंधन होतं, त्याच्यावरती वॉचसुद्धा होता. रोहितची अगदी मुस्कटदाबी झाली होती, म्हणजे तो जवळजवळ पारतंत्र्यातच गेला होता. पारतंत्र्य म्हणजे काय तर अशी बायको मिळाल्यावरती कळते. रोहित एवढा शिकलेला आणि त्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा त्याच्या कामामध्ये चलाक. एक मुलगी आशा नावाची त्यांच्या कंपनीत कामगार राहिली आणि तिला ट्रेनिंग द्यायची जबाबदारी रोहितवरती त्याच्या साहेबांनी टाकली आणि इथेच नियतीचा खेळ सुरू झाला. आशा ही सुद्धा सुंदर देखील मुलगी होती आणि सद्गुणीच होती. रोहित तिला दररोज शिकवायचा. दररोज त्यांचं जे सहवास वाढत होता, त्या सहवासाचं रूपांतर मैत्रीत झालं. दोघी चहा प्यायला लागले, एकत्र हॉटेलमध्ये जेवायला जाऊ लागले, एकत्र दोघांची टिफिनांची अदलाबदल व्हायला लागली. अशा प्रकारे सहवास वाढल्यावरती हळूहळू त्याच्या मनात जे दुःख होतं ते रोहित आशापुढे आपलं मन मोकळं करू लागला. आपली बायको कशी आईवडिलांना घेऊन आले आणि माझ्या स्वतःच्या आईवडिलांना मात्र तिला नको आहेत. त्याचबरोबर मी कसं बाहेर झोपतो, आईवडील कशा आनंदात सुखात झोपतात आणि ही त्यांच्या बाजूला जाऊन झोपते, असा सगळा प्रकार होता. आशाला सुद्धा काही दुःख कमी नव्हतं. ती सुद्धा एका गरीब घरातली होती. तिलाही 3 भाऊ होते आणि ती एकुलती एक बहीण. सगळ्या घराची जबाबदारी तिच्यावरती होती, पण चांगली होती. रोहितचं दुःख बघून तिलाही खूप वाईट वाटत होतं. तिने आपलं मन मोकळं केलं. अशा प्रकारे कामाच्या वेळेव्यतिरिक्त दोघांचंही, रोहितचं आणि आशाचं भेटणं वाढलं. त्याने एकमेकांना भेटण्याशिवाय, एकमेकांशी बोलल्याशिवाय चैन पडेल. कंपनीच्या आजूबाजूची हॉटेलं, पार्क, सर्व ठिकाणी ती लोकांना दिसू लागली. लोक त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे वावड्या उठवू लागले की यांचं प्रेम आहे, हा आणि लग्न झालेलं आहे, त्या मुलीचं लग्न झालेलं नाही, अशा प्रकारे. त्याचबरोबर रोहित आणि आशा घरी गेल्यावर एकमेकांना फोन करत असत. निशाचे आईवडील हे पाहायचे, कारण निशाच्या आईवडिलांना रात्री जेवल्यावरती हॉलमध्ये आणि बिल्डिंगच्या प्रांगणात शतपावली करायचा छंद होता. तेव्हा त्यांची नजर असायची. त्यांनी निशाला सांगितले की तुझा नवरा काहीतरी गडबड करतो आहे आणि कुठल्या तरी मुलीचे तिला सारखे फोन येत असतात. हे एवढं कळल्यावरती निशाच्या डोक्यातला CID जागा झाला आणि तिने त्याचे मोबाईल चेक करायला सुरुवात केली. आसपास तिने वॉच ठेवले, कंपनीच्या आसपास त्यांचे पाठलाग केला आणि कळलं की आशा आणि रोहित हे एकत्र फिरतात आणि तिने आकांतांडव सुरू केलं, जसं का आगच लावलं. आता होणार असं की तिने मग करू काय? रोहित पुढे मोठा प्रश्न पडला, आता करायचं काय? ही मग त्याला त्रास देते. मला काही नाही, आशा नावाची जी मुलगी आहे ती केवळ माझी मैत्रीण आहे आणि कंपनीतली माझी सहकारी आहे, तिला मी शिकवतो, त्यामुळे त्याची जास्त संबंध येत आहेत आणि कामानिमित्त ती फोन करते. परंतु निशा ते ऐकायला तयार नव्हती. शेवटी एक दिवशी लपून छपून रोहित आपल्या आईवडिलांकडे आला आणि रडायला लागला. वडिलांच्या अगदी जवळ बसून त्याने आपलं दुःख आईवडिलांकडे कथन केलं आणि रडू लागला. अविनाशराव आणि सुनीता वैद्यांना खूप वाईट वाटलं. आता करायचं काय?
त्यांच्या मुलाचा संसार मोडायच्या बेतात होता. ही सगळी जी कहाणी आहे ही मोठी काहीतरी घडण्याआधी अविनाशरावांनी त्यांचा मित्र प्रकाश याला घरी बोलावला. समोर रोहित बसलेला होता, सुनीता वहिनी होत्या आणि त्यांनी सांगितलं, प्रकाश हे असं असं झालेलं आहे. निशा आणि रोहित यांच्यामध्ये अविश्वास निर्माण झाला आहे आणि निशा आता रोहितला त्रास देते आहे. काय बरोबर आहे की चुकीचं आहे? तर प्रकाश गडगडाटी हास्य करत टाळ पिटू लागला. अरे वा, ये तो बात आहे, ये होना ही था, असं व्हायलाच पाहिजे. म्हणजे काय? अविनाशरावांना काय कळेना. म्हटलं, वेड्या, ती जी निशा आहे ती नवऱ्याचा विचार करत नाही. आई वडिलांना आणलंच ठीक आहे, सासू सासऱ्यांना सोडलंच ठीक आहे, पण जिथे नवऱ्याचे संबंध ठेवायचे, नवऱ्याबरोबर आपला प्रायव्हसीचा जो बेडरूम होता त्या बेडरूममध्ये आईवडिलांना राहायला दिलं आणि जो घराचा असून मालक खास त्याला जर तू हॉलमध्ये चड्डीवर झोपवतेस तर कुठला माणूस गप्प राहील? माझ्या मते रोहितने जे केलं आहे ते योग्य केलं आहे. चालूच राहू, निशाला काही करू दे, असा प्रकार झाला. आणि मग अविनाशरावांना सुद्धा ही आयडिया चांगलीच आवडली आणि त्याने रोहितला सपोर्ट केला. एक दिवस आशा आणि रोहितचे लांगेमध्ये वाढलेले बघून निशा रोहितच्या आईवडिलांच्या घरी आली आणि तिने रडतच सगळी कहाणी सांगितली. असं असं झालं आहे, तुमच्या मुलाने मला फसवलं, तो व्यभिचार आहे, अनैतिक संबंध एका आशा नावाच्या मुलीशी ठेवलेले आहेत. अविनाशरावांनी काही बाई सांगून निशाची समजूत करून तिला घरी पाठवलं. आणि एक दिवस रोहित आशाला घेऊन आईवडिलांकडे आला आणि आशाने सांगितलं की बाबा, ती अगदी पाया पडले आईवडिलांच्या की आमचं काही नाही, आम्ही फक्त मित्र आहोत आणि ते माझे बॉस आहेत, ते मला शिकवतात, कामानिमित्त आम्ही फोन करतो. प्रकाशराव तिथे हजर होते. ते म्हणाले, हेच तुम्ही निशेच्या घरी जा आणि निशाच्या आईवडिलांना सुद्धा तेच सांगा. त्याप्रमाणे आशा त्यांच्याही घरी गेली. जाताना चांगला मिठाईचा पुडा, निशाच्या वडिलांसाठी शर्ट पीस, पॅन्ट पीस, निशाच्या आईसाठी चांगली साडी घेऊन गेली. पाया पडली आणि तिने सांगितलं, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, आम्ही फक्त मित्र आहोत, आमचा कसलाही घाणेरडे संबंध नाहीत, अनैतिक संबंध नाहीत. पण निशा ही फार हुशार होती. तिला कळलं या आशामुळे माझ्या संसारामध्ये विघ्न येत आहे, माझा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा तिने वडिलांना आणि आईला समजावलं आणि सांगितलं की दुर्दैवाने तुम्हाला इथून जावं लागेल, कारण तुम्ही जर इथे राहिलात तर माझा संसार मोडेल. रोहित मला सोडून देईल, मला एक वेळ घटस्फोटसुद्धा देईल, तेव्हा काहीतरी करा. तिने आपल्या भावाशी संपर्क केला आणि भावाने हेही मान्य केलं, ठीक आहे, मी त्यांना वेगळं घर घेऊन देतो. आणि आज निशाच्या आईवडील त्यांच्या मुलाच्या पैशाने एका भाड्याच्या घरात राहत आहेत. मंडळी, तर ही घटना आहे किंवा स्टोरी म्हणा किंवा कथा म्हणा, तुम्हाला कशी वाटली? निशाचं बरोबर आहे का? रोहित बरोबर होता का? आणि सगळ्यात अनैतिक संबंध ठेवत असतानासुद्धा प्रकाश नावाचा अविनाशचा जो मित्र आहे, अविनाश काकांचा, तो म्हणतो रोहित करतो ते बरोबर. हे तुम्हाला पटतं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कॉमेंट्स करून सांगा, लाईक्स करा जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर. धन्यवाद.